तर पुण्यात थंडीने जोरदार एंट्री केली आहे। पुण्याच्या हवेली परिसरात सर्वात कमी 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। 3 दिवसांपूर्वी 21 ते 23 अंशावरचं तापमान शनिवारी थेट 13.5 अंशांवर आले। त्यामुळे पुणेकर थंडीने कुडकुडलेत। दरम्यान पुढील 5 दिवस किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे। पावसाळा संपून आता हिवाळ्याची चाहूल पुण्यात लागलेली आहे आणि गेले 2 ते 3 दिवसापासून पुण्यातलं तापमान घटल्याने गारठा वाढलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की पुण्यातील अनेक भागांमध्ये सकाळचं खरं तर हे वातावरण आहे आणि अनेक जण या थंडीचा आनंद घेताना दिसतायत। काही जण चालतायत, काही जण व्यायाम करतायत, तर काही जण या ठिकाणी अनेक ग्रुप जे आहेत ते पुण्यात ग्रुप संस्कृती आहे, कट्टा संस्कृती आहे। ज्या प्रकारे सकाळचेही अनेक जण या भागांमध्ये येत असतात। काल आणि आज मोठ्या प्रमाणात थंडीचं खरं तर तापमान आपण पाहिलं, काल 14 होतं आणि आज 13 तापमान आहे। आम्ही म्हणजे आमच्या व्यायामामध्ये सूर्यनमस्कारामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। आम्ही जे 1 सेट मारत होतो ते 2 सेट झालेले आहेत। म्हणजे ह्या थंडीचा किती हे झालेला आहे परिणाम हे आपल्याला समजेल। सगळेच आनंद घेत आहेत थंडीचा। व्यायामांची हे वाढलेली आहे वेळ आणि हे, त्यामुळं चांगलं वाटतंय। जनरली बघितलं तर थंडी चालू झाल्यानंतर की व्यायाम करण्याचे प्रमाण पण भरपूर लोकांचं वाढलेलं असतं आणि जी न करणारे व्यायाम ते पण थंडीमध्ये व्यायाम करायला सुरुवात करतात की हे थंडीचं एक वैशिष्ट्य आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।